नाही बघा, याला मला असं वाटतं की मोठेगावकरांच्या नंतर काही मूर्ख लोकांनी ट्रेंड करून त्याला काँग्रेसला गोवण्याचा प्रयत्न केला. अमित देशमुख साहेबांच्याकडे प्रचारात ते काही स्टेटमेंट केलं तेवढ्यावर. खरं तर मूळ हे सरकारचा दोष आहे. काय करतायत देशाचे शिक्षण मंत्री? झोपा काढत आहे? त्यांना काही अक्कल नाही की 10 वर्षामध्ये 25 वेळा जर नीटचा पेपर फुटतो आणि त्यावर जर त्या सिस्टममधील लोकच त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, तर मग मंत्री म्हणून काही जबाबदारी आहे की नाही? आणि थोडी तरी लाज असती धर्मेंद्र प्रधानांना तर त्यांनी राजीनामा दिला असता. पण ते राजीनामा देऊ शकत नाहीत, कारण नैतिकता नीतिमत्ता या सरकारच्या मंत्र्यामध्ये नाही, कुणामध्येच राहिली नाही. आणि या संपूर्ण याच्यामध्ये आयुष्य पोरांचं उद्ध्वस्त होत आहे आणि या संदर्भात हे गंभीर नाही. खरं तर इतक्या वेळा पेपर फुटल्यानंतर एक क्षणभरही त्या पदावर राहण्याचा त्या मंत्र्यांना अधिकार नाही. त्याची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे होता. राहुल गांधीजींनी, आमच्या नेत्यांनी सुद्धा तीच मागणी केली. पण दुर्दैव आहे, असंवेदनशील व्यक्ती ज्यावेळेस अशा पदावर काम करतात त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या भविष्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं, हे आता सिद्ध झालेलं आहे.